Audio Jungle. Audio Jungle. ताशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लातूर रोड ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या मैदानात डॉक्टर शीतल कांबळे संस्थापक ताशी चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत दागिने नेतृत्व विकास या प्रकल्पाद्वारे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनाचा 1/7/2025 रोजी दुपारी 3 वाजता कार्यक्रम संपन्न झाला। ताशी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत किशोरवयीन मुलींना दागिने नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले। यात स्त्री सबलीकरणाच्या प्रकरणांमध्ये किशोरवयीन मुलींचा सहभाग महत्त्वाचा आहे। जेव्हा किशोरवयीन मुले शिक्षण घेतील आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतील तेव्हा स्त्री सबलीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल। सामाजिक सबलीकरणांमध्ये भारतामध्ये वंचित समुदायातील किशोरवयीन मुलींचा सहभाग नाही आहे। ताशी असा वंचित समुदायातील किशोरवयीन मुलींच्या सहभागातून सामाजिक सबलीकरणाच्या परिभाषा स्पष्ट करते। ताशी किशोरवयीन मुलींचा फक्त शिक्षणाची संधी देत नाही तर मुलींचा नेतृत्व विकास करून त्यांना सामाजिक सबलीकरणाचा भाग बनवितात। बऱ्याच वेळी किशोरवयीन मुली अशांनी पालक व गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे किशोरवयीन मुली शिक्षणापासून दूर लोटल्या जातात। ताशीच्या माध्यमातून मुली शिक्षण तसेच सामाजिक परिवर्तनाचा भाग बनवण्यासाठी तयार केले जाते। ताशी असे मानते की किशोरवयीन मुलींचा सहभागाशिवाय सामाजिक परिवर्तन अपूर्ण आहे। सध्या ताशी 5 राज्यांमध्ये काम करीत आहे। महाराष्ट्र, बिहार, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये काम करीत आहे। पवार मॅडम, सर त्यांचं नाव आहे आपले गाव कोणतं? मी सांगली जिल्ह्यातली माझं जे गाव आहे बोरगाव म्हणून आहे, जे फार अतिशय म्हणजे ड्रॉट एरिया ज्याला म्हणतात दुष्काळी भागातलं गाव आहे। आणि माझी आई जी आहे किर्लोस्करवाडीची आहे। तर माझे वडील हे दलित पॅंथरचे पूर्वीचे कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे काय नाव होतं? माझ्या वडिलांचं नाव आहे दिनकर कांबळे आणि ते दलित पॅंथर सुरू होण्यापासूनच्या प्रवासामध्ये होते। तर माझ्यामुळे त्याच्यामध्ये मला थोडासा एक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक एक जडणघडण झाली, म्हणून मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं कर्वे इन्स्टिट्यूटमधनं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला। तर सामाजिक प्रश्नाकडे बघण्याची माझी वेगळी दृष्टी आहे। पण आपल्याला जे आपण डॉक्टर म्हणता ते डिग्री आहे का याच्यामध्ये? हो, डिग्री आहे। जशी बाबासाहेबांना PhD मिळाली तशी मला PhD मिळाली। माझ्या PhDचा विषय आहे दलित स्त्रिया। दलित स्त्रियांचा जे अतिशय दुर्गम भागातल्या ज्या दलित स्त्रिया आहेत त्यांच्यावरती ज्या ॲट्रॉसिटी झाल्या, मुळात माझं हिंसेवरती खूप काम आहे गेले अनेक वर्ष। तर हिंसेच्या मार्गातून मी काम केल्यामुळे मला समजलं की हिंसेवरती काम करणारे संस्था नाही आहे, संघटना नाही, म्हणून मी त्याच्यावरती काम केलं। आज माझं पुस्तक एक प्रसिद्ध झालेलं आहे। बरं, आज आपण थोडक्यात बोलू। आता आपण जे लातूर जिल्ह्यात काम करतो तर किती शाळेमध्ये आपण आतापर्यंत आपल्या 2 शाळांचा अनुभव आहे, पण असं पण बघितलं आहे की काही आपल्या वस्ती पातळीवरती पण आपण ग्रुप बनवलेले आहेत, जे वेगवेगळ्या शाळेतले आहेत, वेगवेगळ्या भागातून येतात। ते एकाच ठिकाणी येऊन आपण आता या ठिकाणी किती दिवस थांबणार आपण? इथे आमचा पूर्ण एक म्हणजे पूर्ण आता आमचा 1 महिन्याचा प्रवास आहे। आपल्यासोबत भूमी म्हणून आहे, जी एक मेंटर म्हणून काम करते। तिने 1 महिना हे पूर्ण काम बेस तयार केला। आता इथून पुढे आमचं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं पूर्ण 4 महिन्यामध्ये आमचा कार्यक्रम सुरू राहतो। आठवड्यातून आम्ही शाळांकडनं फक्त आठवड्यातनं 1 दिवस घेतो। एका दिवसामध्ये 1 ते 1.5 तासाचा आपला एक पूर्णतः एक शैक्षणिक उपक्रम चालतो। त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला भेटला, तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल धन्यवाद। मी दयानंद वाघमारे। आपण